हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी स्वप्नील सिंह शिरोडे, शिवाजीनगर उपासना केंद्र, पुणे. साधारण आपण 2020मध्ये कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी सामना केला. पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याला काही एवढा त्रास झाला नाही, पण दुसरी लाट आपल्याकडे जबरदस्त होती डेल्टा व्हायरसच्या वेळेस. त्यावेळेला मी गावी माझ्या घरी होतो एरंडोलला, आणि माझे आजोबा जे की धरणगावला असतात, आईचे वडील, त्यांना ते कोविड पॉझिटिव्ह निघाले आणि त्यांना धुळ्याला ॲडमिट केलं. तिथंही मी हॉस्पिटलला गेलो होतो आणि जवळपास 3-4 दिवस ते ॲडमिट झाले आणि नंतर त्यांचं तिथंच कोविडमुळे निधन झालं. आणि तिथून मग नंतर कळलं की तिथं घरातही माझ्या आजीला, त्यांनाही तेही कोविड पॉझिटिव्ह आहेत. आणि मग मी त्यावेळेला मामाकडे असताना त्या दिवशी सकाळी आजीचं ऑक्सिजन चेक केला. तो ऑलमोस्ट 90 दाखवत होता. कंडिशन ओके होती, तिच्या गोळ्या चालू होत्या. पण दुपारी 12 वाजता परत चेक केला तर तो 75 वगैरे दाखवत होता आणि परत 3 वाजता बघितलं तर तो परत कमीच होत होता. तर आम्हाला थोडी शंका आली. आम्ही तसंच तिला हॉस्पिटलला नेलं आणि त्यांनी ॲडमिट करायला सांगितलं. तर त्या गावात तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला जागा नव्हती. तसंच आम्ही जळगावला गेलो. जळगावला पण आम्ही ऑलमोस्ट 8-10 हॉस्पिटल पालथी घातली, पण कोणी ॲडमिट करून घ्यायला तयार नव्हतं आणि हॉस्पिटलमध्ये जागाही नव्हत्या. तसंच आम्ही परत एरंडोलला आलो. तिथं कळलं की एक जागा खाली आहे, पण तिथे आल्यावर कळालं की तो बेड ऑक्सिजन बेड नाही आहे, साधा बेड आहे. तर तेही ॲडमिट करून घ्यायला तयार नव्हते. असं करत करत ऑलमोस्ट आम्ही 4 वाजेचे निघालो होतो. रात्रीचे 8 तिथं वाजले होते. मला त्यावेळेला जरा अगदी भीतीच वाटली, कारण 2 दिवसापूर्वीच आजोबांचं असं झालं होतं. आणि मग त्यावेळेला मी प्रवीण सिंहांना फोन केला. त्यांच्याशी बोलताना मला रडूच आलं. तर त्यांनी त्याच वेळेला लगेच आपल्या ससून हॉस्पिटलला असलेल्या विनीता लोंबर यांना कॉलवर घेतलं आणि त्यांच्याशी बोलणी करून दिली. त्यांनी सगळी माहितीची खबर घेऊन त्या मला म्हटल्या की जर त्या स्टेबल आहेत तर त्यांना फक्त ऑक्सिजनची गरज आहे. बेड जरी नाही मिळाला तरी त्यांना ऑक्सिजन लावण्याची तू काही करून प्रोव्हिजन कर. तसंच मग त्यांनीच तिथल्या त्या हॉस्पिटल मॅनेजमेंटशी बोलणी केली आणि त्या आजीला चक्क आम्ही व्हीलचेअरवर बसून बसलेल्या स्थितीमध्ये ऑक्सिजन लावला आणि तेव्हा थोडी ती स्टेबल झाली. आणि त्यानंतर ऑलमोस्ट 1-2 तासानंतर जळगावच्या एक हॉस्पिटलमध्ये तिथला पेशंट डेड झाल्यामुळे एक जागा रिकामी झाली होती. तसंच आम्ही तिला त्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. साधारण रात्री 12-12:30 वाजता तिला ॲडमिट केलं आणि मग तिथून तिचा तो रेमडेसिवीर वगैरे तो सगळा कोर्स चालू झाला. आणि त्यावेळेला मी तिच्यासोबतच होतो. ऑलमोस्ट मी गेले 8-10 दिवस तिथंच हॉस्पिटलला राहून त्या सगळ्या गोष्टी बघत होतो, कारण तिकडे स्टाफही एवढा नव्हता. आपल्या पेशंटची आपल्यालाच काळजी घ्यावी लागत होती. पण त्या काळात बापूंनी बरीच हिंमत दिली. त्या कोविडच्या सर्व हॉस्पिटलमध्ये सगळे पेशंट असताना तिथं फिरण्याची, त्या सगळ्या गोष्टी करण्याची, त्यातही आपण सुदृढ राहून. आणि असं करताना परत 4थ्या-5व्या दिवशी आजीची कंडिशन एवढी डाऊन झाली होती की जसं बाबांचं बघितलं होतं सेम त्या सिच्युएशनला आजीचंही झालं होतं. त्या दिवशी बापूंना म्हटलं की एक धक्का पचवला आहे, परत काही पचणार नाही, तूच काहीतरी कर आणि तिला मात्र तू ह्या सगळ्या याच्यातून सुखरूप बाहेर काढ. आणि मग अशाच त्या ह्याच्यामध्ये होतो संभ्रमात. आणि बापूंनी मात्र त्यावेळेला एक हिंमत दिली होती तिथं राहूनही तिच्याशी बोलण्याची वगैरे, कारण ती ऑलरेडी ते एका दुःखात होती आजोबा गेल्यामुळे, आणि त्यात परत हे दुखण्याचं एक वेगळं दुःख. आणि तरी तिला बापूंनी बराच धीर दिला. बापूंची कधी कधी उपासना लावून द्यायचो, कधी तिच्याकडे मोबाईल देऊन द्यायचो. तर तिला ते आवडच होती तशी. आणि ती खरंच त्या सर्व संकटातून बाहेर निघाली. 14 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यावर 15व्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला आणि मग मी घरी गेलो. मला थोडं शंका होती की आपण एवढे दिवस कोविड वॉर्डात फिरत असताना आपल्यालाही मे बी इन्फेक्शन झालेलं असू शकतं. त्यामुळे मी घरी जरा प्रिकॉशन घेतली आणि दुसऱ्या दिवशी जाऊन लगेच टेस्ट केली. टेस्ट केल्यावर टेस्ट पॉझिटिव्ह आली. घरचे जरा घाबरले होते, पण मला तसं काही एवढा जाणवत नव्हतं, त्रासच नव्हता काही. आणि मग आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि आम्ही त्याच्या गोळ्या घेतल्या आणि मी तसंच आलो, क्वारंटाईन झालो आणि त्या गोळ्या वगैरे घेतल्या. नंतर बापूने लिटरली 5 ते 6 दिवसात मला त्या कोविडच्या याच्यातूनही लिलया बाहेर काढलं. जिथं लोक ॲडमिट होत होती, काही काही गोष्टी घडत होत्या, तिथं मी डॉक्टरकडे फक्त एक फ्ल्यू झाल्यासारखं जाऊन आलो आणि 5 दिवस गोळ्या घेऊन अगदी ठणठणीत बरा झालो. हीच आपल्या बापूंची कृपा. येथच मला सहीचरित्राची एक ओळ आठवते. कोणाचे देणे कोणास पुरते, कितीही द्या सदा पुरते, माझे सरकार जे देऊ सरते ते न सरते कल्पांती. असा हा आपला बापू क्षणाक्षणाला आपल्या सोबतच असतो. जर आजचाच अनुभव बघितला तर सकाळी जेव्हा निघायचं होतं अनुभव संकीर्तनासाठी, बाहेर पाऊस पडत होता, नेमका रेनकोट नव्हता. बापूंना म्हटलं की जायचं तर आहे, पण ओला होऊन तिकडे जाईल, परत अनुभव कसं रेकॉर्ड वगैरे करू. ठीक आहे म्हटलं, तयारी करू, बघू तर बापू बघतील. आणि जेव्हा निघायला लागलो त्यावेळेला कडकडीत ऊन पडलं. इथं येईपर्यंत पावसाचा पत्ता नाही आणि आता परत पाऊस सुरू झालेला आहे. अशी आपल्या बापूची लीला.
हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंवित.